नमस्कार विद्यार्थी मित्रो, ऑटोमोटिव्ह इंजिन टेक्नॉलॉजी या विषयातील पहिले प्रात्यक्षिक आज आपण पाहणार आहोत, त्याचा अभ्यास करणार आहोत। 5S टेक्निकचा अभ्यास करणे व वर्कशॉपमध्ये उपयोगात आणणे। साधारणपणे उत्पादित संस्था किंवा उत्पादन करणारी संस्था आणि सर्व्हिस म्हणजे सेवा देणारी संस्था या संस्थांमध्ये क्वालिटी, ज्याला आपण दर्जा असं म्हणतो, तो कायम राखण्यासाठी, चांगला राहण्यासाठी केलेला संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन कायम राखण्यासाठी गुणवत्ता व्यवस्थापनाचा अवलंबन केला जातो। संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन यालाच टोटल क्वालिटी मॅनेजमेंट म्हणजेच TQM असे म्हटले जाते। संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाची अनेक माध्यमे आहेत, त्यापैकी 5S हे एक माध्यम आहे। 5S ही संकल्पना जपानने अस्तित्वात आणली। हिरोयुकी हिरानो यांनी ही संकल्पना मांडली। यामध्ये 5 जपानी शब्द आहेत, यांची सुरुवात S ने सुरू होते आणि म्हणून याला 5S संकल्पना असे म्हटले जाते। याच 5S ला इंग्रजी भाषेत सुद्धा प्रतिशब्द जे वापरले ते सुद्धा 5Sच आहेत। या 5Sचा आपण या प्रात्यक्षिकात थोडक्यात अभ्यास करणार आहोत। आता हे 5S म्हणजे कोणकोणते 5S आहेत? या 5S मध्ये पहिला जो शब्द आहे तो जापनीज शब्द आहे, तो सिएरी, ज्याला इंग्लिशमध्ये सॉर्ट असं म्हटलं जातं, ज्यामध्ये अनावश्यक वस्तू ज्या आहेत वर्कशॉपमध्ये किंवा त्या ठिकाणी असलेल्या काम करण्याच्या जागेमध्ये त्या अनावश्यक वस्तू बाहेर काढणे, त्यांचं त्या ठिकाणी व्यवस्थित अभ्यास करून अनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या बाहेर काढणे, हे या पहिल्या S1 मध्ये आहे। तर दुसरा जो S2 आहे तो जापनीज शब्द आहे, तो सिटॉन, ज्याला सेट इन ऑर्डर असे म्हटले जाते। तर या सेट इन ऑर्डर मध्ये काय केलं जातं की सरळ सुलभ संरचना केली जाते, ज्या वस्तू आहेत त्याची मांडणी केली जाते, जेणेकरून त्या सहजपणे आपल्याला शोधता येतील, हाताळता येतील आणि वेळेची बचत होईल। तिसरा जो S आहे तो सिसो, सिसो म्हणजे शाईन, स्वच्छता। यामध्ये संपूर्ण वर्कशॉप असेल, इक्विपमेंट्स असतील, यांची स्वच्छता व तपासणी करणे हा भाग येतो। आणि जो 5S मधला चौथा S आहे तो आहे स्टँडर्डाइज, ज्याला सिकेत्सु असं जापनीज भाषेमध्ये म्हटलं जातं। त्यामध्ये जे आपल्याला काम करायचं आहे, ज्या ठिकाणी काम करायचं आहे त्याचं स्टँडर्डायझेशन करणे किंवा त्या ठिकाणी जे स्टँडर्ड आहे कामाचा, त्या कामाच्या स्टँडर्डला प्रमाणित करणे होय। शेवटचा जो S आहे पाचवा, तो आहे जापनीज शब्द शिकेत्सु, ज्याला सस्टेन असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये। या सस्टेनमध्ये काय आहे? स्वयंशिस्त राखणे। तर स्वयंशिस्त राखणे म्हणजे काय? यावरील ज्या 4 आपण S मध्ये ज्या गोष्टी करणार आहोत किंवा केलेल्या आहेत, त्या सर्व गोष्टींचं या सस्टेनमध्ये वेळच्या वेळी पालन केलं गेलं पाहिजे, स्वयंशिस्तीने पालन केलं गेलं पाहिजे। आणि त्यामुळे संपूर्ण जी कार्यक्षमता आहे किंवा उत्पादन क्षमता आहे आणि क्वालिटी, या सगळ्या गोष्टी सातत्य राखून राहतील। आता आपण एक एक करून या 5Sचा अभ्यास करणार आहोत। पहिला जो आहे तो सेरी, ज्याला इंग्लिशमध्ये सॉर्ट असं म्हटलं जातं आणि मराठीत वर्गीकरण करणं असा त्याचा अर्थ होतो। या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अनेक गोष्टी ह्या अनावश्यक ठिकाणी अव्यवस्थित आहेत। आणि ह्या दुसऱ्या चित्रात आपण पाहतोय
की सॉर्ट केल्यानंतर ह्या किती व्यवस्थितपणे ठेवल्या गेलेल्या आहेत, त्याची मांडणी किती व्यवस्थित आहे, हा या सॉर्टचा फायदा होतो. मग वर्गीकरण करून यात कोणत्या अनावश्यक गोष्टी आहेत त्याला रेड टॅगिंग करून त्या वेगळ्या केल्या जातात. या ठिकाणी पहा, या अस्तव्यस्त पडलेल्या वस्तू आहेत, काही जमिनीवर पडलेल्या आहेत, काही टेबलवर अशा ठिकाणी ठेवलेल्या आहेत, काही साईडला पडलेल्या आहेत. अशा पद्धतीने डस्टबिन व्यवस्थित नाही आहे, हे बॉक्सेस व्यवस्थित नाही आहेत. या ठिकाणी पहा अनेक वस्तू आहेत. मग या वस्तू ह्या तपासायच्या, त्या चेक करायच्या, यातल्या कोणत्या वस्तू आपल्याला कामाच्या आहेत, आत्ता कामाच्या आहेत किंवा रोज कामाच्या आहेत किंवा नंतर कामाच्या आहेत, याचं त्या ठिकाणी एक शॉर्टलिस्ट करून आणि ज्या अनावश्यक वस्तू आहेत त्यांना अशा पद्धतीचा रेड टॅग लावून त्या ज्या वस्तू आहेत त्या बाजूला ठेवल्या गेल्या पाहिजेत. त्याचा जो एरिया आहे, त्याची जी जागा आहे रेड टॅगची, ती जागा आपल्याला त्या ठिकाणी त्या वर्कशॉपमध्ये मार्क करून ठेवली पाहिजे किंवा त्या ठिकाणी तयार केली पाहिजे. आणि त्या ठिकाणी रेड टॅग लावलेले जे काही पार्ट्स आहेत, इक्विपमेंट्स आहेत किंवा वस्तू आहेत ते त्या ठिकाणी व्यवस्थितपणे ठेवल्या गेल्या पाहिजे. याचा परिणाम काय होतो तर या ठिकाणी आपण पाहतोय की अशा पद्धतीने व्यवस्थितपणे सर्व वस्तू ह्या व्यवस्थितपणे लावलेल्या पाहायला मिळतात. अशा प्रकारचं मार्किंग करून, अशा प्रकारचं त्या ठिकाणी हँगिंग करून हे जर त्या ठिकाणी पार्ट्स लावले, इक्विपमेंट्स लावले तर आपल्याला त्यांची हाताळणी करणं सोपी जातं. या सॉर्ट केलेल्या वस्तू या ठिकाणी पहा कमी झाल्यात वस्तू, सॉर्ट केलेल्या वस्तू नंतर व्यवस्थितपणे आपल्याला मांडणी करता येते. हे पहा, सॉर्टचा जो फायदा आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसतोय. अगोदर असलेला हा जो संपूर्ण सामानाचा गोंधळ आहे, मटेरियलचा गोंधळ आहे, तिथे आपल्याला कुठेही तशा प्रकारचे दिसत नाही. अनावश्यक वस्तू ह्या काढून टाकलेल्या आहेत, आवश्यक वस्तूची मांडणी व्यवस्थित केलेली आहे. या ठिकाणी पहा, आवश्यक वस्तूंची मांडणी वेगळी केलेली आहे. तर सॉर्टमध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला करणं क्रमप्राप्त आहे. वर्कशॉपमधील सर्व वस्तूंचे काटेकोरपणे वर्गीकरण करा. ज्या आवश्यक आहेत त्याच वस्तू वर्कशॉपमध्ये ठेवा. या पद्धतीने जे अनावश्यक आहे ते असं रेड टॅग लावून वेगळ्या करा, बाहेर काढा. दिलेल्या वेळेत जास्तीत जास्त अनावश्यक वस्तू कमी करा. ज्या वस्तू हलवायच्या त्याचा अभ्यास करून त्यांची रेड टॅगिंगसाठी यादी तयार करा. रेड टॅगच्या वस्तूसह आवश्यक कामाच्या सर्व वस्तू गोळा करा. या पद्धतीने रेड टॅग होल्डिंग एरिया सेटअप करा. लोकेशन मार्क करा, कोणत्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी जे काढलेल्या वस्तू त्या ठेवायच्या, रेड टॅगिंग केलेल्या वस्तू ठेवायच्या, तो एरिया मार्किंग करा. वस्तू कुठे ठेवायच्या त्यासाठी नियम बनवा. तसेच मानके लिहा आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने पोस्ट करा. वर्कशॉपमधून बाहेर काढलेल्या सर्व वस्तूंची लॉग शीट भरा. 5S सिस्टीमच्या इतर पायऱ्या अंमलात आणेपर्यंत रेड टॅगिंगचे जे सॉर्ट करण्याचे कार्य आहे ते सातत्याने चालूच ठेवा. ज्या अनावश्यक वस्तू आहेत वेळच्या वेळी बाहेर काढून ठेवा, वेगळ्या करा. यामुळे काय फायदे होतात. सॉर्टमुळे अव्यवस्था दूर होते, वापरायला जागा जास्त मिळते, ठेवणीच्या सर्व समस्या दूर होतात आणि म्हणूनसाठी सॉर्ट करणं ही या 5Sची पहिली पायरी आहे. दुसरी जी 5Sची पायरी आहे ती आहे शिता. शिता हा जापनीज शब्द आहे. त्याला इंग्रजीमध्ये सेट इन ऑर्डर असे म्हणतात आणि मराठीचा अर्थ असा आहे सरळ, सुलभ संरचना मांडणी करणे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ह्या सगळ्या ज्या टूल्सची मांडणी आहे ती टूलची मांडणी व्यवस्थितपणे त्यांच्या कॅटेगरीनुसार ही या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे स्क्रूड्रायव्हर्स वेगळ्या ठिकाणी ठेवलेले आहेत, स्पॅनर्स वेगळ्या ठिकाणी ठेवलेले आहेत, प्लायर्स जे आहेत त्या प्लायर्स त्यांच्या कॅटेगरीनुसार वेगवेगळ्या ठेवलेले आहेत, हॅक्सॉ जे आहेत हॅक्सॉ फ्रेम त्या ठिकाणी, त्या या उपकरणांच्या उपयोगानुसार ही संपूर्ण उपकरणं ही त्या
वर्क टेबलवर व्यवस्थितपणे लावून घेतलेले आहेत, एका ऑर्डरमध्ये लावलेले आहेत. ऑर्डरमध्ये लावणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या ऑर्डरमध्ये लावल्यामुळं काय होतं की त्या शोधणं सोपं जातं आणि हाताळणंही सोपं जातं. या अशा पद्धतीने संबंधित ज्या वस्तू आहेत त्यांना टॅगिंग करा, त्यांना लेबल लावा. सेट इन ऑर्डर म्हणजे काय आहे? वर्कप्लेस कॅन डिस्प्ले चेकलिस्टची तपासणी करून अद्ययावत करा. निश्चित समस्याचे ध्येय ठरवा, काय आपल्याला करायचं आहे ते ठरवा. कोणत्या वस्तू कशाच्या घटक आहेत हे ठरवा. या ठिकाणी स्क्रूड्रायव्हर वेगळे केलेले आहेत, स्पॅनर वेगळे केलेले आहेत, प्लायर्स वेगळ्या केलेल्या आहेत. कोणत्या वस्तू कशाच्या घटक आहेत हे ठरवा. वस्तू स्पष्ट दिसतील अशा ठेवाव्या. निकष ठरवून वस्तू नवीन जागेवर कुठे ठेवायच्या ते ठरवा. एखाद्याला संबंधित नवीन जागेवर संपर्क करावायचा आहे, एखाद्याला प्रत्यक्ष त्या जागेवर काम करायचे आहे, तेव्हा नवीन जागेवर कोणती कृती व धोरणे परिणाम करतील, तसेच नवीन जागेचा कोणता कार्यकाळ चांगला असेल याचा विचार करून सेट इन ऑर्डरमध्ये सर्व वस्तू लावून घ्या. लेबल, टॅग व कलर लावलेल्या वस्तू ओळखा व आवश्यक त्या गोळा करा. अशा पद्धतीने लेबल, टॅग व कलर लावलेल्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तू ओळखा व आवश्यक त्या गोळा करा. मोठ्या वस्तू ओळखा व नवीन जागेवर ठेवा. मोठ्या वस्तू ओळखा व नवीन जागेवर ठेवा. एरिया मॅप व ॲरो डायग्रामचा उपयोग करून अशा पद्धतीने मोठ्या वस्तूसाठी नवीन जागा शोधा. छोट्या वस्तू ओळखा व नवीन जागेवर ठेवा. त्यासाठी चांगल्या ठिकाणाची निवड करा. अशा पद्धतीने व त्या संपूर्ण लावलेल्या वस्तूंवर अशा पद्धतीचं लेबलिंग करा किंवा टॅग लावा. 5S सिस्टीममधील सर्वात महत्त्वाचा हा मुद्दा आहे शाईन, ज्याला जापनीजमध्ये सैसो असं म्हटलं जातं, ज्यामध्ये स्वच्छता व तपासणी करणे या गोष्टीचा अंतर्भाव होतो. प्रत्येक वस्तू आपापल्या जागेवर आहेत का ते बघा व तपासा. काही वस्तू रिप्लेस करायच्या का ते पहा व तपासा. काही स्पेसिफिकेशन इक्विपमेंट्स दुरुस्त करायची का ते पहा. तर दुरुस्तीसुद्धा करणं खूप गरजेचं असतं. जे पार्ट्स आहेत हे पार्ट्स त्या ठिकाणी मशीन्स आहेत किंवा इक्विपमेंट्स आहेत ते योग्य त्या ठिकाणी ठेवल्यानंतर त्या इक्विपमेंटकडून किंवा त्या मशीनकडून योग्य त्या कार्यक्षमतेने काम होतं आहे का ते पहा. नसेल तर अशा इक्विपमेंटची तपासणी करा आणि दुरुस्ती करा. ही दुरुस्ती आणि तपासणी वेळच्या वेळेवर करा. प्रत्येक वस्तू, जागा इत्यादी गोष्टींना स्वच्छतेची, दुरुस्तीची किंवा बदली करण्याची आवश्यकता आहे का ते पहा आणि त्या पद्धतीने कार्यवाही करा. ही स्वच्छता जी आहे किंवा जी तपासणी आहे किंवा दुरुस्ती आहे ही वेळच्या वेळेवर करा. संबंधित कामाची यादी करा आणि प्रतवारी करा आणि त्यानुसार वेळच्या वेळेवर स्वच्छता, तपासणी आणि दुरुस्ती करा. 5S मधला चौथा जो भाग आहे तो स्टँडर्डाइज, ज्याला जापनीज भाषेमध्ये सैकेत्सू असं म्हटलं जातं. प्रमाणित करणे. प्रमाणित करणे म्हणजे काय? स्टँडर्डाइजच्या अटीनुसार त्या वस्तू आहे का, त्या ठिकाणी मांडणी केलेली आहे का ते ओळखा व वर्गीकरण करा. संबंधित प्लान असेल तो प्लान तयार करा जेणेकरून काम करणे सोपे होईल. योग्य त्या वस्तू योग्य त्या ठिकाणी ठेवल्या जातील. स्पेअर पार्ट्स असतील, टूल्स असतील यांची योग्य जागा त्या ठिकाणी ठेवा. वर्क बेंचेस कुठे ठेवायचे, काम कुठे करायचं आहे किंवा आपल्या ऑटोमोबाईल्समध्ये गाड्या कुठे धुवायच्या आहेत, कुठे रिपेअरिंग करायचे आहेत, इंजिनचं काम कुठे करायचं आहे, पार्किंग कुठे करायचं आहे, या सगळ्या गोष्टीचं स्टँडर्डाइज करा. त्याचा एक प्लॅन लेआउट करा आणि प्लॅन लेआउटनुसारच त्या गोष्टी झाल्या पाहिजेत. त्या कामाचा जो डिस्प्ले आहे ते स्टँडर्डाइज केल्यानंतर अशा पद्धतीने दर्शनी भागामध्ये दिसेल अशा पद्धतीने चार्ट लावा, ज्या चार्टमध्ये आपल्याला
ती संपूर्ण स्टँडर्डाइज केलेली प्रोसिजर असेल किंवा अशा पद्धतीचं त्या ठिकाणी लेआउट असतील, नकाशे असतील ते लावा. अशा पद्धतीने त्या ठिकाणी असणारे लेआउट असतील, नकाशे असतील ते लावा. काम करण्याची जी प्रोसिजर आहे ती लावा. काम केल्यानंतर काम किती झालं आहे त्याची प्रॉडक्टिव्हिटी चेक करा, उत्पादन क्षमता चेक करा, क्वालिटी चेक करा. त्यासाठी ट्रॅकिंग सिस्टीम लावा आणि 5S प्रमाणे काम होतंय का अशा संदर्भातलाही त्या ठिकाणी चार्ट लावा. झालेलं काम, कस्टमरकडून आलेल्या कंप्लेंट्स असतील किंवा त्यांचं समाधान असेल त्यांच्याही सूचना किंवा संबंधितल्या गोष्टी अशा फलकावर लावा, जेणेकरून आपल्याला काम करणं अतिशय सोयीचं आणि सुलभतेचं होईल. तर अशा पद्धतीने ते स्टँडर्डाइज करून घ्या. आणि हे स्टँडर्डाइज करत असताना संबंधित स्टँडर्डायझेशनची माहिती त्या ठिकाणी असलेल्या जे वर्कर्स आहेत त्या वर्कर्सला समजवून द्या. स्टँडर्डाइजच्या अटीनुसार आहे किंवा नाही ते ओळखा व वर्गीकरण करा. रेंगाळलेले प्रश्न सोडवण्याची संभवनीय कल्पना काबूत ठेवा. म्हणजे रेंगाळलेले जे कामं आहेत ती कशा पद्धतीने लवकरात लवकर केली जातील याचा विचार करा. निवडक लोकांची चाचणी घ्या आणि त्यांना वेळच्या वेळी ट्रेनिंग द्या आणि त्या संदर्भातलं त्या ठिकाणी जे मेंटेनन्स आहे किंवा त्या ठिकाणी जे काम आहे त्याच्या जबाबदाऱ्या सोपवून द्या. कामाचे वाटप करा. त्या सर्व अटी चालू ठेवा किंवा ती सगळी कामं चालू ठेवा व त्याचा अहवाल सादर करा. यालाच स्टँडर्डायझेशन असे म्हटले जाते. त्यासाठी स्टँडर्डाइज चार्ट तयार करा. स्टँडर्डायझेशन इश्यू म्हणजे विषय कोणता आहे ते ओळखा. सॉर्ट, सेट, इन ऑर्डर व शाईन यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी पहा, चेक करा, त्या मिळवा आणि त्यासाठीची लागणारी कार्यवाही करा. सर्व स्टँडर्ड स्पष्ट व निर्दोष बनवा. सर्व स्टँडर्डमध्ये सुधारणा करा व अहवाल द्या. परिस्थिती सुधारण्यासाठी नेहमीच सॉर्ट, सेट इन ऑर्डर व शाईन यांची अंमलबजावणी सातत्याने चालू ठेवा. यामुळे कार्यक्षमता वाढेल, उत्पादन क्षमता वाढेल. संबंधित वर्कशॉपची असेल, संबंधित कंपनीची असेल, व्यवस्थापनाची असेल, कार्यक्षमता वाढेल, क्वालिटी त्या ठिकाणी वाढेल, गुणवत्ता वाढेल आणि काम करणाऱ्या त्या ठिकाणी असलेल्या संपूर्ण कामगारांना त्यातून आनंद मिळेल आणि त्याचा फायदाही मिळेल. सर्वात शेवटी सस्टेन, जापनीज भाषेमध्ये त्याला शित्सुके असं म्हटलं जातं, ज्याला मराठीमध्ये स्वयंशिस्त पाळणे असं म्हणतात. आता स्वयंशिस्त पाळणे म्हणजे काय की आतापर्यंत जे आपण मुद्दे पाहिले, सॉर्ट, सेट इन ऑर्डर आणि शाईन, त्यानंतर स्टँडर्डायझेशन, या सगळ्यांना रेग्युलरली त्या ठिकाणी ऑडिट केले गेलं पाहिजे. ऑडिट करून त्याचा अहवाल सादर केला गेला पाहिजे आणि त्या अहवालानुसार, त्या ऑडिटनुसार ते काम सातत्याने सुरू आहे का हे पाहिलं गेलं पाहिजे आणि नसेल तर त्यासाठी योग्य कारवाई केली पाहिजे आणि सातत्याने नवीन नवीन संकल्पना आणून त्या ठिकाणी काम केलं गेलं पाहिजे. आता सस्टेनमध्ये कोणकोणत्या गोष्टी अंतर्भूत होतात तर सर्वप्रथम मॅनेजमेंट सपोर्ट. या योजनेसाठी तुम्हाला मॅनेजमेंटचा सपोर्ट असल्याची खात्री करून घ्या. मॅनेजमेंटने यासाठी सपोर्ट केला पाहिजे आणि हा सपोर्ट करत असताना संबंधित कामगारांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत, त्यांना लागणाऱ्या वस्तू वेळच्या वेळी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. या सगळ्यांचा विचार ह्या मॅनेजमेंट सपोर्टमध्ये केला जातो. त्यानंतर प्रोग्रेस ऑडिट्स, जी काही कामं झालेली आहेत किंवा करायची आहेत त्याचा प्रोग्रेस ऑडिट वेळच्या वेळी तयार केलं पाहिजे. संबंधित कामं झालीत की नाही, होत आहेत का हे पाहणं या प्रोग्रेस ऑडिटमध्ये गरजेचं असतं. डिपार्टमेंट टूर्स म्हणजे काय तर एका डिपार्टमेंटहून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये अशा कामगारांना नेऊन त्या ठिकाणी त्या वर्कशॉपमध्ये किंवा त्या डिपार्टमेंटमध्ये कशा पद्धतीने काम चाललं आहे याचा अभ्यास करता येतो
आणि दोन डिपार्टमेंटमध्ये हेल्दी सुदृढ असं कॉम्पिटिशन तयार होतं, स्पर्धा सुरू होते आणि यामुळे आणखीन चांगल्या पद्धतीने त्या वर्कशॉपमध्ये कंपनीमध्ये काम केलं जातं. सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो अपडेटेड ट्रेनिंग. जे कामगार आहेत त्या कामगारांना सातत्याने नवीन नवीन आलेल्या हत्यारांचा, इक्विपमेंटचा, मशीनचा किंवा इतर गोष्टींचं ट्रेनिंग हे देणं गरजेचं असतं. आणि ह्या अपडेट महिन्याला असेल, वर्षाला असेल, 6 महिन्याला असेल किंवा एखादा नवीन पार्ट किंवा ज्याला नवीन गाडी म्हणूया ती आलेली आहे आणि त्या संबंधीचं जे ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग देणं आणि त्याचं अपडेटिंग ठेवणं म्हणजे नाविन्य ठेवणं हे गरजेचं असतं. त्यामुळे सातत्याने ट्रेनिंग हे अपडेटेड असले पाहिजेत. त्याचा फायदा असा होतो की कामगार हे अतिशय स्किल्ड होतात, त्यांना नवीन नवीन संकल्पना माहीत होतात, नवीन आलेल्या गाड्यांचं मेंटेनन्सबद्दल माहिती होते किंवा कामाची माहिती होते आणि म्हणून अपडेटेड ट्रेनिंग असणं गरजेचं आहे. आणि शेवटचा मुद्दा जो आहे ते परफॉर्मन्स ऑफ इव्हॅल्युएशन. म्हणजे संबंधित जे कामगार आहेत ते कामगार कशा पद्धतीने काम करत आहेत, सुचोटीने काम करतात का, कार्यकुशलतेने काम करतात का, एक जीवाने काम करतात का, याचं इव्हॅल्युएशन अवलोकन केले जातं. या संपूर्ण सर्व कामगारांना पूर्ण आस्थेने भाग घेण्यासाठी त्यासाठी मदत होते. आणि हे परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन झाल्यामुळे संबंधित समजा कामगार आपल्या कामामध्ये कमकुवत असेल तर त्याला त्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जातं. त्याच्या काही अडीअडचणी असतील त्या अडीअडचणी सोडवल्या गेल्या पाहिजेत आणि वैयक्तिक लेवलला किंवा ग्रुप लेवलला त्या ठिकाणी संपूर्ण त्या ठिकाणी असलेल्या त्या कामगारांचं कामाचं इव्हॅल्युएशन होतं, अवलोकन होतं. सस्टेनमध्ये 5Sच्या माध्यमातून व स्किल ट्रेनिंग, 5S कम्युनिकेशन बोर्ड, फोटो डिस्प्ले, 1 पॉईंट लेसन, स्टडी ग्रुप, डेली व वीकली म्हणजे दिवसाला किंवा आठवड्याला किंवा महिन्याला ज्या ॲक्टिव्हिटीज असतात 5Sच्या त्या माध्यमातून त्या कामगारांना माहिती द्या, त्यांना प्रोत्साहित करा. यामुळे त्या कामगारांचं त्या ठिकाणी काम करण्याचा आत्मविश्वास वाढतो, कंपनीबद्दलची आपुलकी वाढते आणि याच्यामुळे होतं काय की प्रोडक्शन जे आहे ते प्रोडक्शन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वाढतं. आता या 5Sचे फायदे काय आहेत ते आपण थोडक्यात पाहूया. वेळेची बचत. आपण पाहिलं की ज्या अनावश्यक वस्तू आहेत त्या काढून टाकल्यामुळं आपल्याला लागणारी जी वस्तू आहे ती वेळेतच मिळते, त्यामुळे वेळेची बचत होते. सहज सुलभ त्या ठिकाणी काम करायला जागा उपलब्ध होते, त्याहीमुळे वेळेची बचत होते. आणि वेळेची बचत झाली साहजिकच आहे की प्रोडक्शन टाईम जो आहे तो कमी होतो आणि प्रोडक्शन टाईम कमी झाला की प्रोडक्शन वाढते. उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर केला जातो. त्या ठिकाणी अनावश्यक वस्तू काढल्यामुळे किंवा संबंधित असलेल्या इक्विपमेंट्सला, टूल्सला, मशीन्सला योग्य त्या ठिकाणी जर लावलं, व्यवस्थित बसवून घेतलं तर जागा काम करण्यासाठी आपल्याला भरपूर मिळते. कमी जागेमध्ये जास्तीत जास्त वस्तू आपल्याला व्यवस्थित पद्धतीने मांडणी करता येते आणि त्यामुळे जागेचा वापर हा पुरेपूर केला जातो. 5Sचा फायदा असा आहे की सगळ्या गोष्टी वेळच्या वेळेवर असल्यावर संपूर्ण त्या ठिकाणी नियमांचं अंगीकरण केल्यामुळे अपघातांची संख्या ही कमीत कमी होते, अपघात कमी होतात. हा मोठा फायदा आहे. वेळच्या वेळेत शाईनमध्ये आपल्याला उपकरणांची तपासणी करावी लागते, स्वच्छता करावी लागते आणि दुरुस्ती करावी लागते. यामुळे उपकरणांची जी ब्रेकडाऊनची जी दुरुस्ती आहे ती कमी होते. म्हणजे एकदमच त्या ठिकाणी असलेलं मशीन जे आहे किंवा इक्विपमेंट आहे, उपकरण आहेत ते ब्रेकडाऊन होत नाही, बंद पडत नाही. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स केल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला जी उपकरणं आहेत ती ब्रेकडाऊन होत नाहीत, बंद होत नाहीत. म्हणजेच उपकरणांची ब्रेकडाऊन दुरुस्ती ही कमी होते. 5Sमुळे काय होतं की चुका ज्या आहेत किंवा त्रुटी आहेत त्या कमीत कमी होतात आणि चुका आणि त्रुटी कमी झाल्यामुळे उत्पादन क्षमता वाढते. वेस्टेज त्या ठिकाणी होत नाही. वेस्टेज वेळेचा होत नाही, वेस्टेज मटेरियलचा होत नाही, वेस्टेज पैशाचा होत नाही आणि म्हणून उत्पादना क्षमता जी आहे ती वाढते, क्वालिटी वाढते, गुणवत्ता वाढते आणि ह्या सगळ्याचा परिपाक म्हणजे कामगारांमध्ये उत्साह वाढतो, विश्वास निर्माण होतो, कार्यक्षमता वाढते
5Sचा फायदा हा सगळ्यात महत्त्वाचा हाच आहे. आणि या उत्साह, विश्वास आणि कार्यक्षमता वाढल्यामुळे त्या कंपनीचं साहजिकच प्रोडक्शन वाढतं, उत्पादकता वाढते आणि सगळ्यात महत्त्वाची क्वालिटीसुद्धा वाढते, ज्याचा फायदा हा नंतर ग्राहकांना सुद्धा मिळतो. तर विद्यार्थी मित्र, आज आपण 5S म्हणजे काय याचा थोडक्यात अभ्यास केला. 5Sमुळे कोणकोणते फायदे होतात हे सुद्धा पाहिलं. आपल्या मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. धन्यवाद.